ब्रेक नंतर पाहूयात पुढची बातमी। एकीकडे राज्यामध्ये विविध मुद्द्यांवरून धार्मिक तणावाची परिस्थिती असताना दुसरीकडे पुण्यामध्ये एका हिंदू ब्राह्मण व्यक्तीचा अंत्यविधी एका मुस्लिम बांधवानं केलाय। रमजानचा पवित्र महिना सुरू असताना आणि रोजे सुरू असताना जावेद खान यांना अचानक एक फोन येतो की एका निराधार ब्राह्मण व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि त्यांचे अंत्यविधी तुम्ही कराल का। सगळी कामं सोडून ही व्यक्ती अंत्यसंस्काराला धावते। इतकंच नाही तर पिंडदानही करते। सुधीर किंकळे यांच्या अंत्यसंस्कारासाठी धावलेल्या जावेद खान यांचं हे माणुसकीला मोठं करणारं कर्तृत्व आज दिवसभर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। माणुसकी इन्सानियतचा हा फरिश्ता जावेद खान आपल्या सोबत आहे। आमच्या ताईंचा मला फोन आला की मला कोणी नातेवाईक नाही आहेत आणि तुम्ही ही मयत करता का। मग उपास तर तसे पण चालूच आहेत आणि काल आमची बडी रात्र होती, जागणी रात होती। मग म्हटलं थोडासा यांना पण वेळ दिला पाहिजे आणि हे केल्यानंतर आपले उपवास सार्थक होतील, आपला रमजान साजरा केल्यासारखा होईल। ठराविक लोकांकडून जे विष घालवण्याचे प्रयत्न होत आहेत त्याला कुठेतरी तडा बसावा आणि ते गढूळ झालेलं, दूषित झालेलं वातावरण कुठेतरी शांत व्हावं, त्यात कुठेतरी एक गंगा जमुना तहजीबचा गोडवा निर्माण व्हावा म्हणून मी केलेलं हे काम आहे। तर जावेद खान यांना उद्धव ठाकरेंनी फोन करत त्यांचं कौतुक केलं। हॅलो, हा जय मासा जय मासा साहेब, जय मासा, जय मासा। तुम्ही चांगलं काम केलं त्याचं वृत्तांत आला माझ्याकडे। थँक्यू साहेब, खास धन्यवाद आहे तुम्हाला। खूप लंबी उमर मेरी। थँक्यू साहेब, थँक्यू व्हेरी मच साहेब। तुमचा फोन येणं म्हणजे साहेब म्हणजे ते काम सार्थक लागलं साहेब। नक्की नक्की नक्की। थँक्यू साहेब, थँक्यू साहेब।